श्री एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 20. कली माझिही नादिना उद्धराया, महाविष्णू अवतीर्ण झाले धराया. जिही तारिले ही न दीनानाथा, नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा. एकनाथ महाराज की जय. पुराणिक बुवा देवगिरीला पोहोचले, पण तो नेमका योगायोगानं गुरुवारचा दिवस होता. इतर ब्राह्मण भिक्षुक मंडळीबरोबर हे बुवाही गड चढू लागले. त्यांची चौकस नजर चहूबाजूंकडे फिरत होती. तीक्ष्ण कान बारीक सारीक संभाषणांचा वेध घेत होते. इथला किल्लेदार हिंदू आहे, तेव्हा जर काही माहिती काढता आली तर त्याला आपलासा करून आतल्या गोट्यातली माहिती मिळवावी. निदान ही अशी पळवली गेलेली मुलं किंवा पळून आलेली आणि फसलेली मुलं नेतात तरी कुठं, त्यांचं करतात तरी काय, एवढी तरी माहिती मिळेल, या उद्देशानं ते गड चढत होते, चाहूल घेत होते. तो दिवस गुरुवारचा असल्यानं एका बम्मनाला किल्लेदाराला भेटायला प्रयास पडले नाहीत. किल्लेदारांची भव्य तेजस्वी मुद्रा, त्यावरचं धीर गंभीर संयत भाव पाहून पुराणिक बुवा स्तंभित झाले आणि त्यांचं मस्तक आदरानं नतमस्तक झालं. स्वामींच्या नजरेतला करारीपणा आणि तेज सामान्य नाही, ते परतत्वाला स्पर्श करून आल्यासारखे वाटतं. एवढं तेजस्वी ओजस्वी व्यक्तिमत्व आणि मुसलमानांच्या आधिपत्याखाली केवळ एक वितीचं ते पोट जाळण्यासाठी ताबेदारी. सकृतदर्शनी सगळंच काही विरोधाभासी वाटतं. सगळ्यांची दान दक्षिणा घेऊन झाली होती. शेवटी हात जोडलेले पुराणिक बुवा समोर आले. त्यांनी झोळी पसरली नव्हती म्हणून स्वामींचा हात आखडल्या गेला. कारण आत्तापर्यंत ते प्रत्येकाला काही ना काहीतरी देण्यासाठी सहज त्यांनी हात पुढे केला आणि पुराणिक बुवा समोर आले, पण त्यांनी काही झोळी पसरली नाही. आणि पुराणिक बुवांना त्यांनी विचारलं, आपण कुठून आलात? पुराणिक बुवा म्हणाले, मी गोदातिरीचा पैठण निवासी. पैठणचं नाव ऐकताच स्वामींनी बुवांना बसवून घेतलं. काय खबर वात, असं म्हणून प्रश्न केला. बुवा म्हणाले, आमच्या गावचा एक 12 वर्षाचा मुलगा 10-11 वर्षापूर्वी एकाएकी नाहीसा झाला. त्याच्या शोधासाठी मी आपल्या पायाशी आलो आहे. मला माहीत आहे की आपण म्हणाल, तुमच्या पैठणच्या मुलाचा आणि आमचा काय संबंध? पण स्वामी, आपण अधिकारी आहात. एक ब्रह्मनिष्ठ सधन घरातला मुलगा नाहीसा होणं ही सामान्य बाब नव्हे. बुवांना मध्येच अडवत स्वामी म्हणाले, कोण? एकनाथ कुलकर्णी का? त्याबरोबर पुराणिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे स्वामी त्रिकालज्ञानी आहेत की काय, की मनकवडे आहेत? त्यांना एकनाथाचं नाव कसं माहिती? बुवांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून स्वामी म्हणाले, आई बापाविना पोरका असलेला पोर माझ्याच आश्रयाला आला. बुवा घाईनं म्हणाले, कुठे आहे कोबा, कुठे? अहो, त्याच्या आजी आजोबांच्या रडून 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 डोळ्यांच्या खाचा व्हायची वेळ आली आहे. काळजी करून करून ऊर फुटायची वेळ आली आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, तुमचा नव्हे, आपल्या सर्वांचाच तो एकनाथ आहे. पण सध्या तो तीर्थयात्रेला गेला आहे. तो यथाकाल पैठणला येईल. स्वामी धीर या स्वरात म्हणाले, मुलगा फार भाग्यशाली हो. त्याच्या आजोबा आजींना त्याचं क्षेमकुशल सांगा आणि असा सुपुत्र प्रसवल्यामुळं त्यांचं घराणं फारच उज्ज्वल झालं आहे. त्यांना सांगा की एकाला गुरु अनुग्रह झाला आहे आणि इतक्या लहान वयात त्याला साक्षात ईश्वर दर्शन झालं आहे. हे ऐकताच बुवांनी स्वामींना दंडवत घातला
आणि त्यांचे डोळे कौतुकानं लुकलुकू लागले. ते म्हणाले, मला वाटतं आपणच त्याचे सद्गुरू आहात, खरं ना? बुवांनी आजी आजोबांची झालेली दयनीय अवस्था स्वामींना सांगितली. स्वामी म्हणाले, दुःखाचे तिमीर सोसल्याशिवाय सुखाचा प्रकाश दिसत नाही. आता त्यांचं दुःख संपलं आहे. आता त्यांच्यापुढे सुखाच्या राशीच राशी आहेत. भानुदास महाराजांच्या कुळात जन्मलेले चक्रपाणी, पण त्यांच्यावर प्रापंचिक आघातांचे घणाघात बसले. तरुण मुलगा सून आपल्या लहानग्या एकनाथाला त्यांच्या ओट्यात टाकून परलोकी गेले. पुत्र मरे बापा आधी हे अघटित असह्य त्यांनी धीराने पचनी पाडलं, कारण वंशाचा एकमेव दिवा एकनाथाच्या रूपानं त्यांच्यापुढे लुकलुकत होता. पण हा जीवाचा कलेजा एकाएकी नाहीसा झाल्यानं त्यांनी तर हायच खाल्ली आहे. मरण येत नाही म्हणूनच केवळ ते जिवंत आहेत, बुवांनी सांगितलं. मग स्वामी म्हणाले, भानुदासांचा हा पण तू, हा कुलदीपक स्वतःच्या पुण्याईची परंपरा घेऊनच माझ्याकडे आला. बालवयातली त्याची गुरुभेटीची तळमळ विलक्षण होती. माझा कृपाप्रसाद म्हणजे पूर्वनियोजित ईश्वरी संकेतच होता. असा बहुगुणी बहुज्ञानी शिष्य मला मिळणं म्हणजे माझंही अहोभाग्यच म्हणावं लागेल. स्वामींनी पद्मासन घालून ध्यान लावलं आणि मग म्हणाले, एकनाथ आता पैठणच्या वाटेकडे निघाला आहे. मी त्याला पैठणात स्थिर होण्याचं आज्ञापत्र देतो. माझ्या आज्ञेचं तो उल्लंघन करणार नाही. स्वामींचा तिथे राहण्याचा आग्रह तर डावलता येत नव्हता, पण पैठणला जाण्याची घाई स्वस्थ बसू देत नव्हती. काम फत्ते झालं होतं. ही बातमी केव्हा एकदा त्या वृद्ध दाम्पत्याला सांगतो असं बुवांना झालं होतं. केवळ नाईलाज म्हणून स्वामींची परवानगी घेऊन पुराणिक बुवा रातोरात तिथून निघाले. आता त्यांच्या पावलांना दम नव्हता. त्यांच्या मनाला उसंत नव्हती. त्या पिकल्या पानाच्या चेहऱ्यावरचा अनुपम आनंद पाहण्याची त्यांना घाई झाली होती. कितीतरी वर्षांनी आज उगवणारा सूर्यनारायण आनंदाची फुलं उधळत ह्या वाड्याच्या उंबऱ्याशी आला होता. पवित्र कुळीच्या वास्तूत हसू उमललं होतं. वार्धक्यालाही तारुण्याच्या हास्याचे धुमारे फुटू शकतात हे प्रत्यक्ष दिसत होतं. पुराणिक बुवांच्या तोंडून एकनाथाचं क्षेमकुशल ऐकलं, मात्र त्या वृद्ध दाम्पत्यांच्या मनाची अवस्था फारच चमत्कारिक झाली. तो आनंद त्यांना पेलणं अवघड झालं. पुराणिक हळूहळू स्वस्तपणे त्यांना देवगिरीवर समजलेली हकीकत सांगू लागले. जनार्दन स्वामी कसे थोर सत्पुरुष आहेत. त्यांच्या आश्रयाला एकनाथ कसा गेला, इथपासून तो एकनाथाला अनुग्रह झाला, त्याला प्रत्यक्ष ईश्वर दर्शनही झालं, इथपर्यंत सगळं काही सांगून झालं. एकापेक्षा एक वरचढ आनंदाच्या उतरंडी या पिकल्या पानांना पेलेनात. आजोबा म्हणाले, भानुदास महाराजांचा पंटू त्यांच्या तोडीस तोड निघाला. चला चला, घराण्याचं पांग फिटलं. ऐकत असलेल्या प्रत्येक गोष्टीगणी ही उभयता देवाला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करत होती. धीरापोटी फळे रसाळ घुमटी याचा त्यांना अनुभव येत होता. हा न पेलवणारा आनंद दोघंही एकमेकांना आधार देत पेलण्याचा प्रयत्न करू लागली. या आनंदाच्या भरात घरी आलेल्या पुराणिक बुवांना गुळ पाणी द्यायचं सुद्धा राहून गेलं होतं. भिंतीला सुद्धा कान असतात या म्हणीचं प्रत्यंतर लागोलाग आलं. बुवा वाड्यात सांगत असलेली बातमी जणू चारही दिशांनी पसरली. एकनाथ परत येणार, एकनाथ घरी येणार, एकनाथ परत येणार, ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय झाला होता. एकनाथांच्या बरोबरीचे सवंगडी आता गृहस्थ झाले होते. ते आपापल्या उद्योग व्यवसायाला लागले होते. त्यांची लग्न कार्य झाली होती. इतकंच नव्हे तर काही जण 2-3 पोरांचे बापसुद्धा झाले होते.
मध्यंतरी विस्मृतीच्या पडद्याआड गेलेला त्यांचा लंगोटी यार आता परत माघारी येणार ही बातमी सर्वतोमुखी झाली होती. आपला एका आता खूप खूप मोठा दिसत असेल नाही? हातावर तंबाखू मळता मळता दुसरा म्हणे, अरे म्हणजे काय, चांगला आपल्या शिडाचा गडी झाला असेल की. पण परमुलखात त्याचं लगीन वगैरे तर काय झालं नसेल ना. आता तर चांगला घोडनवरा झाला असेल, नाहीतर आम्ही 2-4 पोरांचे बापसुद्धा झालो. दुसरा पानाची पीक टाकून म्हणाला. त्यातला थोडा सुज्ञ असलेला म्हणे, अरे आपण नुसते बाप होण्यातच शहाणपण दाखवलं, पण एकनाथ मात्र चांगला शास्त्री पंडित झाला असेल. त्यानं म्हणे काशी रामेश्वरची यात्रासुद्धा केली. त्याला चांगल्या मानाच्या शालजोड्यासुद्धा मिळाल्या असतील. कोणीतरी शंकेखोर म्हणे, हा शास्त्री पंडित झालेला एकनाथ आपल्याशी पूर्वीसारखी दोस्ती ठेवेल का? का राहील आपल्यात मिजाशीत? चव्हाट्यावर, कुच्चरोट्यावर, देवळातून, घाटावर असे तर्कवितर्क लोक लढवत होते, पण एकनाथांच्याबद्दल कोणाच्याही मनात कुतर्क नव्हता. द्वेष भावना नव्हती की असूया नव्हती. प्रत्येक जण एकनाथाच्या आगमनाची उत्सुकतेनं वाट पाहत होता. जय हरी.